अमित शहा यांचा कोल्हापूर दौरा हा महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि धार्मिक वर्तुळात अत्यंत महत्त्वाचा आणि दूरगामी परिणाम करणारा ठरतोय। राज्याच्या राजकारणाला एक नवी दिशा देण्याची क्षमता असणाऱ्या या दौऱ्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलंय। या दौऱ्याची पार्श्वभूमी आणि त्याचे एकूणच नियोजन पाहता आगामी काळातील मोठ्या राजकीय समीकरणांची नांदी या निमित्तानं पश्चिम महाराष्ट्रातून दिली जात असल्याचं स्पष्ट होतंय। या दौऱ्याच्या केंद्रस्थानी केवळ एक धार्मिक आणि शासकीय कार्यक्रम नसून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत होणारी ऑपरेशन टायगर संदर्भातील अत्यंत गुप्त आणि महत्त्वपूर्ण चर्चा हे सर्वात मोठं आकर्षण ठरतंय। या अतिमहत्त्वाच्या हाय व्होल्टेज दौऱ्यासाठी संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात राजकीय पातळीवर आणि प्रशासकीय यंत्रणेकडून अत्यंत जोरदार आणि कडेकोट तयारी करण्यात आली आहे। अमित शहा यांचे कोल्हापुरात आगमन होताच संपूर्ण शहरात एक वेगळंच राजकीय चैतन्य आणि वातावरण पाहायला मिळालंय। विमानतळापासून ते मुख्य कार्यक्रम स्थळापर्यंत ठिकठिकाणी त्यांचे भव्य आणि अभूतपूर्व स्वागत करण्यात आलंय। या दौऱ्याची सुरुवात अत्यंत पवित्र वातावरणात झाली आहे। अमित शहा यांनी त्यांच्या पत्नीसह करवीर निवासिनी श्री अंबाबाईचं सपत्नीक दर्शन घेतलंय। कोल्हापूरची अंबाबाई ही महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक मुख्य पीठ असल्यामुळे या दर्शनाला धार्मिक दृष्ट्या प्रचंड महत्त्व प्राप्त झालंय। शहा यांच्या या मंदिरातील वास्तव्यादरम्यान सुरक्षेची प्रचंड मोठी काळजी घेण्यात आली आहे। तसेच सामान्य भाविकांना दर्शनासाठी कोणताही मोठा त्रास होणार नाही याची दक्षता प्रशासनाने घेतली आहे। या धार्मिक दर्शनानंतर त्यांनी पश्चिम महाराष्ट्र विकास आराखड्याअंतर्गत होणाऱ्या 1500 कोटी रुपयांच्या भव्य विकास कामांचा प्रत्यक्ष शुभारंभ केलाय। यामध्ये प्रामुख्याने अंबाबाई मंदिराचा प्रदक्षिणा मार्ग आणि मंदिरातील परिवार देवता मंदिर संवर्धन कामांचा समावेश आहे। या भरीव विकास निधीमुळे कोल्हापूरच्या जागतिक पर्यटनाला आणि धार्मिक वारशाच्या जतनाला खूप मोठी चालना मिळणार आहे। या संपूर्ण दौऱ्यामध्ये राजकीय विश्लेषक आणि सर्वसामान्य जनतेचं लक्ष ज्या गोष्टीकडे सर्वात जास्त लागून राहिलंय ती गोष्ट म्हणजे अमित शहा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात होणारी ऑपरेशन टायगर संदर्भातील विशेष चर्चा। महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अशी जोरदार चर्चा आहे की या विशेष मोहिमेच्या अंतर्गत आगामी काळातील निवडणुकांमध्ये पूर्ण बहुमताने विजय मिळवण्यासाठी महायुतीकडून एक अत्यंत आक्रमक आणि अभेद्य रणनीती आखली जाते। ऑपरेशन टायगर म्हणजे विरोधी पक्षांमधील विशेषतः शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटातील दिग्गज आणि जनमानसात पकड असणाऱ्या नेत्यांना महायुतीमध्ये सन्मानाने खेचून आणणं किंवा त्यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात राजकीय पातळीवर निष्प्रभ करणं अशी रणनीती असल्याचं बोललं जात आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यातील या गुप्त बैठकीमध्ये जागा वाटपाचा उरलेला तिढा पूर्णपणे सोडवणं, पश्चिम महाराष्ट्रासारख्या राजकीयदृष्ट्या संवेदनशील भागात महायुतीची पकड अधिक मजबूत करणं आणि तिकीट न मिळाल्यामुळे नाराज असलेल्या बंडखोर नेत्यांची मनधरणी करून त्यांना शांत करणं यांच्यासारख्या अत्यंत नाजूक मुद्द्यांवर सविस्तर खलबतं होण्याची दाट शक्यता आहे। या त्रयींच्या चर्चेतून निघणारे निष्कर्ष आगामी काळात महाराष्ट्राच्या संपूर्ण राजकारणाला एक नवीन आणि धक्कादायक वळण देऊ शकतात। एवढ्या मोठ्या राष्ट्रीय स्तरावरील नेत्याचा आणि देशाच्या गृहप्रमुखांचा दौरा असल्यामुळे कोल्हापूर आणि इचलकरंजीच्या जिल्हा प्रशासनाने सुरक्षेची आणि शहर सुशोभीकरणाची प्रचंड मोठी तयारी केली आहे। सुरक्षेचा विचार केला तर संपूर्ण कोल्हापूर शहराला सध्या एक अभेद्य छावणीचं स्वरूप आलंय। विमानतळ, शासकीय विश्रामगृह, अंबाबाई मंदिर, हॉटेल आणि सभेच्या मैदानांच्या कडक सुरक्षेसाठी सुमारे 2000पेक्षा जास्त पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलाय। यामध्ये राज्य राखीव पोलीस दलाच्या विशेष तुकड्या, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, दंगल नियंत्रण पथक आणि गुप्तहेर विभागाच्या पथकांचा समावेश आहे। बॉम्ब शोधक आणि नाशक पथकांद्वारे प्रत्येक संशयास्पद जागेची आणि वाहनांची अहोरात्र तपासणी केली जाते। शहरात येणाऱ्या आणि जाणाऱ्या मुख्य रस्त्यांवर कडक नाकाबंदी करण्यात आली आहे। व्हीआयपी लोकांच्या गाड्यांमुळे सामान्य जनतेला वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये म्हणून शहरात अनेक मार्गांवर बदल करण्यात आले असून वाहतूक पोलिसांकडून चोख नियोजन करण्यात आले। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कोल्हापूर दौऱ्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून बहुचर्चित ऑपरेशन टायगर आता अंतिम टप्प्यात पोहोचल्याची जोरदार चर्चा आहे। सर्व शासकीय आणि धार्मिक कार्यक्रमांमागे ऑपरेशन टायगरला अंतिम रूप देण्याची मुख्य राजकीय खेळी सुरू असल्याचं बोललं जात आहे। शिंदे फडणवीसही अमित शहांसोबत असून त्या तिघांमध्ये होणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीत बंडखोर खासदारांच्या विलीनीकरणावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। एकंदरीत सर्व बाजूने विचार केला असता अमित शहा यांचा हा कोल्हापूर दौरा केवळ एक कौटुंबिक नवस फेडण्याचा किंवा औपचारिक शासकीय भेट देण्याचा दौरा नाही, तो पूर्णपणे आगामी राजकीय हेतून प्रेरित अत्यंत विचारपूर्वक आणि सूक्ष्म नियोजन करून आखलेला एक अत्यंत महत्त्वाचा दौरा आहे। एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अत्यंत शांततेत होणारी ऑपरेशन टायगरची गुप्त चर्चा, अंबाबाई मंदिरासाठी जाहीर केलेला 1500 कोटींचा मोठा निधी, सहकार क्षेत्रातील मातब्बर नेत्यांशी साधला जाणारा थेट संपर्क आणि भव्य सभेच्या माध्यमातून विरोधकांना दाखवले जाणारे शक्ती प्रदर्शन या सर्व गोष्टी आगामी काळातील मोठ्या राजकीय भूकंपाची आणि नव्या समीकरणाची स्पष्ट नांदी मानली जाते। या ऐतिहासिक दौऱ्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात कोणतं नवीन वळण येतंय
विरोधक याला कसं प्रत्युत्तर देतात आणि ऑपरेशन टायगर ही मोहीम महायुतीला विजय मिळवून देण्यात कितपत यशस्वी ठरते याकडे आता संपूर्ण राज्याचं आणि देशाचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.